संदर्भातली सुद्धा चर्चा अपेक्षित आहे। ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष कुठेतरी एकवटला जातोय। शरद पवार सुद्धा आता सोलापूरमधल्या मार्कटवाडी गावात जाणार आहेत। त्यासोबत राहुल गांधी देखील त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळते। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीचा कल पाहता विरोधक जे आहेत ते ईव्हीएमवरती आक्रमक आहेत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले विक्टरी आपण ग्लोरियस विक्टरी असं म्हणतो आणि झालेला दारुण पराजय, या दारुण पराजयातून आज जे काही विरोधक आहेत ते सावरलेले दिसत नाही। शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीला अभूतपूर्व असे राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळालं, ते त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या विचारधारावरती त्या ठिकाणी मिळालं आणि आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातो आहे। कधीचा डाव कालचा मारा त्याचा जनतेला रुचेल असं मला वाटतं। म्हणजे आजपर्यंत कालपर्यंत मी बघितले की अनेक नेते तुमची सातत्याने भेट घेताना पाहायला मिळत आहे इतर पक्षातील। अजूनही इन्कमिंग राष्ट्रवादीमध्ये होणार आहे, खास करून शरद पवारांसोबत अनेक सुरुवात झालेली आहे भेटण्याची। माझ्याजवळ असेल, आदरणीय अजितदादांच्याकडे असेल, अजिबाईंच्याजवळ असेल, वेगवेगळ्या स्तरावरचे संपर्क अनेकांचा त्या ठिकाणी सुरू आहे। आता हा गुणवत्तेवरती आधारित पक्षप्रवेश कार्यक्रम हा आता निरंतर चालू आहे। काही नव्याने झालेले आमदार येऊ शकतात, वेट अँड वॉच। आजच देवगिरीवरती काही भेट घेतली असं देखील मला माहीत नाही, कारण आज होतो, परंतु शक्यता काही नाकारता येऊ शकत नाही। कारण दादा कामाला प्रतिसाद देणारे असल्यामुळे आमदार दादाने भेटू शकतात, सदस्य म्हणून भेटू शकतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होईल ते आपण पाहू। सर, काही फॉर्म्युला ठरला आहे मंत्रिमंडळ या संदर्भात काही आम्ही चर्चा केली आहे। एकदा संख्याबळ आणि इतर काही बाबींची निश्चित झाल्याच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गतला निर्णय हा नक्कीच त्या ठिकाणी लगेच घेतला। सर, अजित पवारांना दिल्ली ट्रिब्युनलने दिलासा दिला, परंतु त्या सगळ्या संदर्भात आता विरोधक सातत्याने टीका करतात की भाजपसोबत दादा गेल्यामुळे दादांना हा संपूर्ण दिलासा दिलेला आहे। या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा शिल्लक न राहिल्यामुळे अशा गोष्टी टीका टिप्पणी त्या ठिकाणी होतात। ट्रायब्युनलचा निर्णय हा न्याय व्यवस्थेचा निर्णय आहे। ट्रायब्युनलचे प्रमुख एकीकडे हायकोर्टचे जज असतात। अशा संविधानाच्या आधारे स्थापन झालेल्या या न्यायालयाच्या माध्यमातून दिला झालेला निर्णय याच्यावर आज आमच्या भावना अतिशय उत्साहवर्धक त्या ठिकाणी निश्चितपणे आनंदाचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्हाला अपेक्षा एवढं यश मिळालं नव्हतं, किंवा अपयश मिळालं, परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये अखंड मेहनत पक्षाच्या सर्व स्तराच्या कार्यकर्त्यांनी घेतली। ज्यांना आम्ही उमेदवारी दिली त्यांच्या जवळ जो कार्यक्रम दिला त्यांनी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला। आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, पक्षाध्यक्ष म्हणून असेल आणि पक्षाचे माझे सर्व वरिष्ठ सहकारी असतील, या सर्वांनी अखंड जे काही परिश्रम घेतले त्याची परिणिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक अभूतपूर्व असं यश या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळालं। अशा वेळेला 8 नवे सदस्य निवडून आलेले आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांच्या नवीन विधिमंडळ कारकिर्दीला माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि असंच सातत्य जसं आज माझ्या शेजारी दिलीपराव वळसे पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले आता ते ज्येष्ठ सदस्य, कारण भुजबळसाहेब 85ला आमदार झाले, पण तेव्हा ते शिवसेनेचे आमदार झाले। त्यानंतर मग भुजबळसाहेब 90ला सुद्धा आमदार झाले, पण त्यावेळेला सुद्धा शिवसेनेमधून होते, पण त्यांचीही ज्येष्ठता नक्कीच त्या ठिकाणी मोठी आहे। असे 2 हे ज्येष्ठ सदस्य आज दादाही त्याच जवळपास बॅचचे आहेत। दादा 91ला खासदार झाले, मग पवारसाहेब संरक्षण मंत्री झाल्यावरती विधिमंडळामध्ये निवडून आले। अशी संबंध ज्येष्ठ अनुभव नेत्यांची फळी आणि तरुण पहिल्यांदाच पदार्पण करणारे आमदार, अशा या संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अभद्य अशी फळी की पक्षाला भूतपूर्व कालावधीमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त आहे।
काल राजकीय वर्तुळाची चर्चा आहे. काल आपल्या तिघांची महत्त्वाची एक बैठक झाली आणि आज महायुतीची बैठक होणार आहे. त्या संदर्भात काय सांगणार आहे? आपल्या पक्षाने जे काही गेली 4-4.5 दशकं आदरणीय पिचड साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने समर्पित भावनेने एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं. आदिवासी समाजामध्ये जन्मणाऱ्याला पिचड साहेबांचं कार्यक्षेत्र केवळ अकोलापुरतं सीमित राहिलं नाही, राज्यभरामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मी 95 ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेवरती आलो त्यावेळेला ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांचे संसदीय कामकाजाचा सुद्धा मार्गदर्शन मला स्वतःला पिचड साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालं.